सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास सार्थ ठरवण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, तसेच खाकीची प्रतिमा उंचावली जाईल अशी भूमिका धुळ्याचे नवे एसपी विशाल आनंद सिंगोरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. धुळ्याचे पोलीस प्रमुखाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की पत्रकारांच्या संरक्षणाबरोबरच बाल व महिलांच्या सुरक्षेसंदर्भातही योग्य ती पावले उचलली जातील. समाजाला पोखरणारा ड्रग्ज तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल यासारख्या 12 मुद्द्यांवर त्यांनी आपले विवेचन केले. यावरून नव्याने रुजू झालेले एसपी विशाल आनंद सिंगोरी हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणार असल्याचे स्पष्ट दिसते. मध्ये ते घेतले ते वेगळी गोष्टी आहे, पण आम्हाला पण वरिष्ठ अधिकारीकडून क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहे की जर पत्रकार म्हणून ते त्यांचं काम करत आहे, कायदेशीर बाजू राहून ते त्यांची जे प्रोफेशन जे आहे त्यांची काम करत आहे, आणि इतर कोणतेही माणूस ते एक गुंडा असू शकतो किंवा एक पोलीस ऑफिसर असू शकतो, जे काही आहे ते तुम्हाला अननेसेसरी काही त्रास देत आहे तर दॅट इज टोटली अनॲक्सेप्टेबल. आणि तसा काही निदर्शनात आला माझ्या कालावधीमध्ये इकडे तर ते समोरचे माणूस जे कोणी असो त्यांच्यावर मी कारवाई करणार. मला वगळून जे इतर माझे अधिकारी किंवा कर्मचारी आहे ते कायदेशीर काम करत आहे आणि ते काही चूक करत नाही, ॲटलिस्ट जाणून बुजून काही चूक करत नाही, तर आय थिंक वी ऑल डिझर्व युअर सपोर्ट अँड कॉपरेशन. ओके, हे फक्त आणि फक्त माझ्या साईडला तुमच्या कडून अपेक्षा आहे. हे सोडली की आणखी काही अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवणार नाही. माझी फोटो जे आहे तुमच्या न्यूजपेपरला तुम्ही टाका, माझी बाईट जे आहे तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलला चालवा, किंवा मला एक सिंगम पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट करा, म्हणून काही माझी काही अपेक्षा राहणार नाही. दिस आय प्रॉमिस यू. ओके, इट विल बी प्युअरली प्रोफेशनल वर्क. मी माझी जे प्रोफेशनल जबाबदारी आहे मी प्रोफेशनल पद्धतीने करणार, आणि तुम्ही पण तुमची जे प्रोफेशनल काम आहे ते प्रोफेशनली पद्धतीने करा. आणि जे काही समन्वय विल बी लॉ अँड ऑर्डर. हे लॉ अँड ऑर्डर आहे काही स्वरूपात होऊ शकतो, कम्युनल किंवा कास्ट बेस्ड किंवा 2 गटात राडा एक्सेट्रा एक्सेट्रा जे काही. तर माझी प्रायोरिटी नंबर 1 राहणार की धुळे जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्था ते भंग होणार नाही, आणि जर भंग झाला तर ते जे काही लोक आहे ते जे आरोपी म्हणून जे आहे त्यांच्यावर कारवाई करणार. ही माझी जबाबदारी राहणार आणि दिस विल बी माय प्रायोरिटी नंबर 1. नंबर 2 प्रायोरिटी बेसिक पोलिसिंगची राहणार. म्हणजे जे एक साधारण नागरिक म्हणून, एक आम नागरिक म्हणून जे अपेक्षा पोलिसांकडून जे ठेवत आहे, जे विश्वास पोलिसात आणि पोलिसांच्या कामावर जे लोक ठेवत आहे, त्यांची जबाबदारी जी आम्ही करायची आहे ते आम्ही करणार. तर बेसिक पोलिसिंग इज व्हॉट माय प्रायोरिटी नंबर 2 वुड बी. तिसरी प्रायोरिटी जे आहे ते महिला आणि बाल विरोधात जे गुन्हे होत आहे, जे इन्सिडेंट्स आता जे होत आहे त्यांची प्रिव्हेन्शन आम्ही प्रयत्न करणार की तसा होणार नाही म्हणून. पण जर तसा काही इन्सिडेंट झाला तर इमिडिएटली जे पोलिसांची जे जबाबदारी आहे, आमची जे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आमची जे कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही 100% तसं करणार. तर तिसरी प्रायोरिटी वुड बी महिला आणि बाल विरोधात जे गुन्हे आहे ते. चौथी आहे कम्युनिटी पोलिसिंग. पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते
एक भाग म्हणून आहे पूर्ण समाजाचा. तर आम्ही वेगळे माणूस आहे, आम्ही सुपर माणूस आहे तसं काही नाही. वी ऑल्सो बिलॉंग टू द सेम कम्युनिटी, सेम सिव्हिल सोसायटी. तर इतर समाजाचे जे काही लोक आहे ते इतर डिपार्टमेंटचे अधिकारी होऊ शकतो, ज्युडिशरी होऊ शकतो, माझे वरिष्ठ ऑफिसर्स होऊ शकतो, जिल्ह्यातले आणि इतर भागातले पुढारी पण ते नामदार असू शकतो, खासदार असू शकतो, आमदार असू शकतो, किंवा माजी पुढारी ते पण होऊ शकतो, पत्रकार होऊ शकतो, आणि कॉलेजचे शाळाचे स्टुडंट्स किंवा बिझनेस जे करणार बिझनेसमॅन एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे सोसायटीचे जे काही लोक आहे त्यांच्यासोबत मिळून जे एक चांगली पोलिसिंग लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न जे आहे ते आम्ही करणार. आणि त्या पूर्ण प्रक्रियामध्ये ते पूर्ण जे प्रयास आहे त्या पूर्ण प्रयासामध्ये मला पूर्ण सोसायटीचा सपोर्ट पाहिजे. एस्पेशली मीडियाकडून मला जे आहे ते सपोर्ट पाहिजे फॉर चांगली हे. नेक्स्ट 5वा जे प्रायोरिटी आहे दॅट इज पोलिसांची जे प्रतिमा, पोलिसांची जे इमेज आहे ते लोकांसमोर जे पोलिसांची जे इमेज आहे ते वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणजे इमेज, पोलिसांची इमेज म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ एक सिंघम पोलीस सारखा, not at all, but rather than that we will try to present an image of a professional police force in front of the district. आणि पोलिसांची इमेज म्हणजे एक व्यक्तिगत इमेज लोकांच्या समोर ठेवण्याची काही माझी हे नाही. आणि पोलिसांची जी कामगिरी आहे दॅट इज ऑल अ टीम एफर्ट. धुळे पोलीस म्हणून एक टीम सारखा आम्ही काम करणार. टीमच्या नेतृत्व माझी राहणार, ऑब्विसली मी SP म्हणून, पण पूर्ण माझी जी टीम आहे ती शेवटच्या पोलीस कॉन्स्टेबल असू शकतो, पण आम्ही पूर्ण एक टीम म्हणून काम करणार. आणि पूर्ण टीमचं जे इमेज आहे ते आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा जे आहे प्रयत्न करणार. आमची प्रयास राहणार अवैध जे काही धंदे असे ते सिव्हिल सोसायटी म्हणजे सोसायटीवर दुष्परिणाम जर करत आहे तर ऑब्विसली तिच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. एस्पेशली फोकस जे आहे ते ड्रग्स आणि फायर आर्म्सवर राहणार. म्हणजे आत्ता माननीय CM साहेबांच्या आणि आमचे DG ऑफिसचं पण हे दोन्ही गोष्टीवर जास्त लक्ष आहे. असं नाही की इतर गोष्टीवर आम्ही लक्ष देणार नाही, तसं काही नाही, पण जे काही मुद्दे आहे त्यापेक्षा जास्त फोकस हा दोन्ही विषयावर आम्ही ठेवणार. ड्रग्स आणि फायर आर्म्स किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस म्हणजे घरफोडी किंवा व्हेकल चोरी जे काही करणार, जे क्रिमिनल गँग म्हणून जे ऑपरेट करत आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. बद्दल आमची महत्त्वपूर्ण फोकस राहणार. हे आमची 9th प्रायोरिटी आहे. महिला जे मार्केटला येणं जाणं करत आहे किंवा मुली ते क्लासेससाठी शाळामध्ये किंवा ट्युशनमध्ये जाणं येणं करत आहे तर त्यांच्या काही छेडछाड सारखा काही आहे ते त्याच्यावर एक विशेष लक्ष आम्ही ठेवणार. आणि मी पूर्णपणे माझ्या स्तरावर प्रयत्न करणार की महिला किंवा मुली त्यांचे घरातून ते बाहेर गेली की सुरक्षितपणे ते त्यांच्या घरात परत यायची, तशी एक वातावरण आणि तशी एक कॉन्फिडन्स, चांगली कॉन्फिडन्स त्यांना द्यायची.
प्रयत्न जे आहे आमच्या स्तरावर आम्ही करणार. नेक्स्ट 10th जे प्रायोरिटी आहे दॅट इज वेलफेअर. माझी जे सहकारी अधिकारी फसवणुकीचे जे प्रकरण आहे ते पण जास्त प्रमाणे होत आहे. तर अवेअरनेस साईडला पण आम्ही प्रयत्न करणार. अधिकारी किंवा नामदार किंवा जी काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे त्यांची जे आदेश आहे त्यांची जे प्रायोरिटीज आहे त्यांची अंमलबजावणी करण्याची जी मोठी जबाबदारी आहे ते पण आम्ही नक्की जे आहे करणार. तर माझ्या साईडला हे 12 प्रायोरिटीज म्हणून मी डिसाइड केलेली आहे. को देने वाले हैं मोबाइल नंबर. तो जितने भी लोग हैं जिनके पास कुछ गो तस्करी को लेके अगर कोई विशेष गोपनीय माहिती करके कुछ है तो वो लोग उस नंबर पे जो है डिटेल शेयर कर सकते हैं. एंड वो पतक की जवाबदारी रहेगी कि पूरे जिले में जहाँ से भी इंफॉर्मेशन उनको मिल रहा है उसके ऊपर में वो कार्रवाई करें.